जुई काय खायचंय का आज तुला? हॅलो एव्हरीवन, माय लेक रेसिपीज मध्ये आज आम्ही बनवून दाखवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते एकदा बघून घेऊयात. हा आहे कॉलीफ्लावर 1 वाटीभर आणि ह्या 2 शिमला मिरच्या आहेत कट करून घेतलेल्या बारीक. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा, मग लागणार आहे आपल्याला लसणाच्या पाकळ्या 12 ते 15 पाकळ्या आहेत ह्या लसणाच्या, ज्याला आपण नंतर ठेचून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये. हे आहे एक गाजर बारीक कट करून घेतलेलं. आणि परत आपल्याला लागणार आहे 2 चमचे मीठ. हे आहे आमचं गोकुळचं दूध, अर्धा लिटर दूध लागणार आहे तुम्हाला, फुल फॅट मिल्क. आणि जे मसाले आहेत इटालियन स्पाइसेस, त्याच्यामध्ये काळी मिरी बारीक करून घेतली आहे, चिली फ्लेक्स आहेत आणि ओरिगॅनो प्लस चीजचं एक क्यूब अमूलचं घेतलेलं आहे. आणि आपल्याला 7 ते 8 ग्लास पाणी लागणार आहे पास्ता शिजवण्यासाठी. ते सगळं पाणी ॲब्झॉर्ब नाही होत, त्याच्यामध्ये त्याचं स्टार्च उतरतं जे आपल्याला पास्त्यामध्ये टाकायचं आहे नंतर, पण एवढं पाणी लागणारच आहे. आता आपण गॅस पेटवून घेऊयात आणि आपण पास्ता शिजायला टाकूया. सगळं पाणी एकदम घालून घ्यायचं आणि मीठ घालायचं 2 चमचे. आणि मोठ्या गॅसवरती ठेवायचं जेणेकरून त्याला लवकर उकळी येईल, आणि प्लेट झाकून ठेवा. म्हणजे आता पास्त्याचं पातेलं मी दुसऱ्या गॅसवर ठेवलं आणि आता आपण इकडे फोडणी घालूया भाज्यांना, स्टर फ्राय करूया. हा कॉलीफ्लावर घातलेला आहे, मग घालूया आपली शिमला मिरची 1 मिनिटभर परतल्यावर. आणि ह्या दोन्ही भाज्यांना थोडं जास्त परतून घ्यायचं, सो दॅट कच्चा वास मिरचीचा येणार नाही. एक चमचा तेल घातलं होतं, सॉरी मी सांगायला विसरले. गाजराला जास्त वेळ लागत नाही शिजायला, त्यामुळे आपण लास्टला घातलेलं आहे गाजर. आणि आपला कांदा, एक मोठा कांदा, ह्याच्यामध्ये 2 मिनिटासाठी परतून घेणार आहोत आपण. आता हे जे पाणी ठेवलं होतं मिठाचं आपण, त्याला उकळी आलेली आहे. तर अर्धा किलो पास्ता आहे आपल्याकडे, तर तो आपण त्याच्यामध्ये सगळा मिक्स करणार आहे. आणि पास्ता मिक्स केल्या एकदा तुम्ही ढवळून घ्या, सो दॅट एकमेकाला चिकटणार नाही पास्ता. आता ही जी आपल्या भाज्या आहेत स्टर फ्राय केलेल्या, त्यांना आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात, सो दॅट आपण त्याच कढईमध्ये पास्त्याचा सॉस बनवू शकतो. तर लसूण बारीक करून घेतली आहे, याच्यामध्ये मी 1 क्यूब बटर आणि 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. आणि जे लसूण होती आपण ठेचून घेतलेली, ती सगळीच्या सगळी घालायची आहे याच्यामध्ये. आणि अगदी मंद आचेवरती ह्याला परतून घ्यायचं आहे. थोडासा लसणाचा कलर जास्त बदलू द्यायचा नाही, नाहीतर मग इंडियन पास्ता होऊन जातो. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मैदा, ज्याला आपण पिठी पण म्हणतो, रिफाईंड फ्लावर, करेक्ट. 3 चमचे घेतलं होतं, थोडंसं मी साईडला ठेवलेलं आहे. आणि ह्याला पण आपण बारीक गॅसवरती परतून घेणार आहोत. गुठळ्या होऊ नयेत म्हणून थोडं जास्त हलवायला लागेल तुम्हाला फास्ट. आणि ह्याचा कलर बदलेपर्यंत गॅसवरती आपण एकदम छोट्या गॅसवरती भाजून घ्यायचं. पास्ता आपला शिजलेला आहे, त्यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे. हे बघा, असा कलर चेंज झाला पाहिजे, म्हणजे मैद्याचा कच्चा वास येणार नाही तुम्हाला.
आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत दूध, जे तापवलेलं नाहीये, फुल फॅट मिल्क आहे, म्हणजे साय पण आहे त्याच्यामध्ये, याला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी. तर हे दूध आपण सगळंच्या थोडं थोडं करून सगळंच्या सगळं घालून घ्यायचं आहे, अर्धा लिटर दूध. हे बघा, ह्याची कन्सिस्टन्सी कशी चेंज होते. फास्ट ढवळत राहायचं म्हणजे गाठी नाही होणार त्याच्यामध्ये. आणि सध्या तुम्ही गॅस मीडियम हीटवरती ठेवू शकता. उकळी आल्यानंतर हे थोडं थोडं घट्ट व्हायला लागतं, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपले जे स्पायसेस होते, ओरिगॅनो, ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीची पावडर आणि चिली फ्लेक्स तुमच्या आवडीनुसार घालू शकता. बाकी दुसरं काहीच ह्याच्यामध्ये तिखट नाही आहे, त्यामुळे थोडं जास्त गेलं तरी चालेल. ह्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आणि एखादा मिनिटभर शिजू द्यायचं. आपल्या ज्या भाज्या होत्या स्टर फ्राय केलेल्या, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स करायच्या आणि जो पास्ता होता शिजवलेला तो पण ह्यात मिक्स करून घ्यायचा. आणि मीठ घालायची काहीच गरज नाही आहे, कारण जे 2 चमचे मीठ सांगितलं होतं ते अगदी बरोबर आहे. आणि पास्ता 7 ते 8 मिनटं शिजवल्यावर त्याच्यात अगदी बरोबर मापात मीठ मुरलं जातं पास्त्यामध्ये. आता आपण हे चीज क्यूब आहे ती घालून घेऊया ह्याच्यामध्ये तुकडे करून, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित पसरेल चीज. छान दिसते ना, यम्मी एकदम. आणि ही आहे क्रीम, आपल्या घरातली जी साय असते ती आहे. 3 ते 4 चमचे घालायचे आपल्याला. आणि हे जे पास्ता वॉटर होतं ते घालायचं, सो दॅट ह्याच्यामध्ये स्टार्च निर्माण होतं, म्हणजे जे स्टार्च उतरलेलं आहे पाण्यामध्ये पास्त्याच्या ते सगळं मिक्स होऊन जातं आणि ह्याला कन्सिस्टन्सी छान येते. मग पास्त्याला थिक होऊन जातं, एकदम दाट. तर ऑलमोस्ट आता डन झालेला आहे आपला पास्ता. जस्ट आपण थोडंसं थिक होण्याची वाट बघतोय. जुई बेबी वाट बघत असेल, तिला भूक लागली आहे पास्ता खायला. वीकेंड स्पेशल. चला, मस्तपैकी पास्ता रेडी झालेला आहे. होममेड पास्ता, एकदम क्रीमी आणि टेस्टी.